त्यानंतरची बातमी मुंबईतून। मुंबईतल्या गोरेगाव मधल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये बकरी कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आली। पालिका आणि पोलिसांच्या बैठकीनंतर पालिकेचा हा निर्णय दुसऱ्या ठिकाणी बकऱ्यांची कुर्बानी देण्याच्या पालिकेच्या सूचना आहेत। गोकुळधाम परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता सुद्धा निर्माण झालेली आहे। आणि त्यांची बहुसंख्य वस्ती असेल जिथे कोणालाच ते आक्षेप असायचं कारण आहे तिथे त्यांना काय करायचं करूया, काय कुर्बानी द्यायची असेल त्यांनी द्यावी तिथे। परंतु ज्या ठिकाणी मोठ्या संख्येवरती हिंदू वस्त्या आहेत अशा ठिकाणी जाणून बुजून आम्हाला कुर्बानी करायची परवानगी द्या आणि मग तिथे सोसायट्यांमध्ये जो गोंधळ होतो त्यावर आमचा आक्षेप आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जी निवासी संकुलं आहेत त्या ठिकाणी अशी परवानगी देता कामा नये असं आमचं स्पष्ट मत आहे। दरम्यान बकऱ्यांची कुर्बानी कुठे द्यावी याचे नियम सुस्पष्ट आहेत। पाहूयात नेमकं ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी वस्तीमध्ये प्राण्यांची कुर्बानी शक्य नाहीये। कुर्बानीसाठी बीएमसीने 109 ठिकाणं निश्चित केलेली आहेत। विनापरवाना घरामध्ये अथवा निवासी संकुलात कुर्बानी देता येणार नाहीये। निवासी संकुलात कुर्बानी द्यायची असेलच तर पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे। कुर्बानीच्या सरकारमान्य जागेपासून संबंधिताचे घर 1 किलोमीटर परिघाच्या पलीकडे असेल तरच घराजवळ कुर्बानीची परवानगी मिळणार आहे। कुर्बानीनंतर रक्त अवशेष नाल्यामध्ये फेकता येणार नाहीत। आम्ही मांसाहार करतो, आम्ही कोंबड्या खातो म्हणून काय आम्ही कोंबड्या सोसायटीच्या आवारात आणून कापायच्या का? असं नाही चालणार ना। त्यासाठी महापालिकेने मार्केट्स निर्माण केलेली आहेत, काही दुकान आहेत त्यांना लायसन्स दिलेले आहेत, त्याचं पालन झालं पाहिजे। नागरी वस्त्यांमध्ये सोसायट्यांमध्ये जिथे काही सदस्यांचा आक्षेप असेल तिथे उघड्यावरती कत्तल करता येणार नाही।